कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जोहार सर। जोहार जोहार। काय कुठे राहिलात राव? आम्ही टेन्शन झालं। ते मालाडवरनं इकडे यायचं होतं, जाऊ फुल चर्चगेटवरनं जाऊन आलं काय? सर सर्विसकडे फिरून फिरून थकून गेला, थकून गेले? चलून चलून पाय पाय पण चाललो आम्ही। बाप रे, सापडायला पाहिजे ना मग ते तिथून मेट्रोने बसलो आम्ही, मेट्रो मध्ये एकदम DN नगरला पोहोचलो। आणि कुठे कुठे जायचं होतं? तिथून कुठलं लव्हन लातेल? तुम्हाला ओशीवराला जायचं होतं, तुम्ही कुठे गेला होतात? हा तिथं ते तिकडेच गेलो होतो ना आम्ही। अच्छा, पण ते मेट्रोनी तुम्ही मेट्रोनी उतरला कुठे? DN नगर। मग चुकीचं उतरलात ना तिकडे, मग तिकडनं चालत जावं लागलं? चालत जावं किलोमीटर चालत। वर्सोवा, तू मला फोनवर वर्सोवा बोललास ना? तुम्ही एकच नाही बोलतात, दोन दोन बोलतात, काय समजायला पाहिजे? ते दोघं पण फोनवर बोलत होते। बाय द वे, कॅमेरावर रेकॉर्डेड आहे की तो काय म्हणाला? तो म्हणाला लव्हनला ते ओशीवरा। दुसरा चेक पॉइंट दादा 500 सुट्टे दे, 500 आणि तुम्ही पाठवलं त्यांना लव्हनला ते वर्सोवा। तिसरा चेक पॉइंट आहे ना तिथं लव्हन लाते जायचंय तुम्हाला? लो लाटे अश्विरा आहे ना, नाव आहे। मलाड की वर्सोवा? तर ते दोन कम्प्लिटली डिफरंट डेस्टिनेशन्स आहेत। ह्यांनी आम्हाला सांगितलं लव्हन लाते, तर मी त्याला विचारलं वर्सोवा का, तर ही सेड येस। आणि त्याच्यानंतर आय थिंक नेटवर्क गेला किंवा काय प्रॉब्लेम झाला आणि फोन कट झाला। ते उगाच त्यासाठी त्यांना चालत जावं लागलं। सो ट्रॅव्हल टाइम तर साधारण सगळ्यांचा सेमच होता, ओके। पण जो मध्ये टास्क करायचा होता, तर कोणाला केक खायचा होता ज्यात हात नाही लावायचा, दोघांनी तोंडाने फक्त असा केक खायचा, किंवा अजून कोणाला लोकांना बोलवायचं, बैलगाड्यांबद्दल सांगायचं, उसाचा रस प्यायचा आहे, असं काय काय करायचं होतं, पाणीपुरीच खायची आहे, जाळ तिखट आहे ना। तर असं सगळं जे तुम्ही काय काय केलं त्याच्यामध्ये, ते तुम्ही सगळं कसं करता ते बघायचं होतं। आणि मला वाटतं ते सगळ्यांनी उत्तम केलंय, त्यामुळे जरा जोरदार टाळ्या झाल्या। सो नाव टाइम फॉर रिझल्ट। कोण पटकन आलं, कोण थोडं लेट आलं, कोणी जास्त चांगलं परफॉर्म केलं, कोण थोडंसं कमी पडलं। आपण लास्ट जे आलेत, जे 6वे आलेत, त्यांनी आपण सुरुवात करतोय। निक्सन आणि शत्रुघ्न। जे 5व्या नंबरवर आहेत ते आहेत विजय आणि अर्जुन। सेकंड लास्ट आले, तर आम्ही ह्याच्यातच खुश होतो की बाबा हे नॉमिनेट नाही झाले। 4थ्या नंबरवर आहेत पंकज आणि सुभाष। म्हटलं 4थ्या नंबरला पण आपण नाही, ऐक म्हणलं खरंच मी खुश व्हायला लागलो। 3ऱ्या नंबरवर आहेत क्रिश आणि ऋषिकेश। आता 2च जोड्या राहिल्या आहेत, त्या म्हणजे अथर्व रामा आणि दीपक आणि पवन। आणि दोघांमध्ये फरक आहे फक्त 2 मिनिटांचा। माझ्या मनाला आणि दीपकच्या मनाला असं वाटत होतं का आम्ही 1 नंबरच येणार आहे। एका जोडीची वेळ आहे 1 तास 10 मिनिटं आणि दुसऱ्या जोडीची वेळ आहे 1 तास 12 मिनिटं। सो इतक्या क्लोज टायमिंगवर या 2 जोड्या साधारण मागे पुढे आल्यात। जी पहिली जोडी आहे ती आहे, थोडं जेवण येऊन मग सांगू मी चालेल। जी पहिली जोडी आहे, जी 1 तास 10 मिनिटात इकडे पोहोचली आहे, ती जोडी आहे ठीक आहे, तर बस झालं। जी पहिली जोडी आहे, जी 1 तास 10 मिनिटात इकडे पोहोचली आहे, ती आहे अथर्व आणि रामा। माझी एक्साइटमेंट म्हणजे मी खूपच खुश झाले होते, खूपच। कारण पहिलंच नॉमिनेशन आणि ते सुद्धा
असं एका दिवसात आम्ही बाहेर पडलो. आम्ही तास जिंकलो असं ना, आत्रो जिंकलो मी. का बरं नॉमिनेटेड मधून बाहेर काढलं आणि त्यांनीच मला बाहेर काढलं. आज सगळ्या टास्क त्यांनी व्यवस्थित कंप्लीट केल्या. आज त्यांनी लिफ्ट पण घेतली. त्यांना जी वाहनं अवेलेबल होती, जी टेक्निकली अशी अवेलेबल नव्हती तरीसुद्धा त्यांनी ते काय काय जुगाड करून मस्ती करून सगळं व्यवस्थित जे केलं ते अथर्व आणि रामा आणि नीता आणि अनुश्री. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? कळलंय ना तुला अनुश्री? मी इतकी खुश होते की सर मला म्हणाले की आता तुम्हाला माहीतच असेल तुम्ही विनर आहात तर त्याचा तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे. आणि मी तिथे खूप जोरात बोलले की येस सर मला माहिती आहे. काय बरं सांग बघ. आम्ही नॉमिनेटेड होतो. तू म्हणाली त्याप्रमाणे तुमची जोडी आणि तुमची जोडी जी नॉमिनेटेड होती आता तुम्ही नॉमिनेशन मधनं सेफ झालात. ओके, त्यामुळे घाबरायची गरज नाहीये. अनुश्री काल म्हणत होती की तिला जायचंय घरी. सो अनुश्री तुला जायचंय? हा नाही, पण अजूनही एक जोडी आहे जी अजूनही नॉमिनेटेड आहे आणि ती म्हणजे पवन आणि ऐश्वर्या, तुमची जोडी. आता काय आहे, जर का कोणी नॉमिनेशन मधनं बाहेर जातं तर अर्थात दुसरं कोणतरी नॉमिनेशन मध्ये येतं आणि आपण दरवेळी जिंकणाऱ्या जोडीला आपण एक स्पेशल पॉवर देतो. तशी आज ती पॉवर अथर्व अनुश्री आणि रामा नीता तुमच्याकडे ती पॉवर आहे. तुम्ही चौघांनी एकत्र ठरवून 2 जोड्या नॉमिनेट करायच्या आहेत आणि चौघांचाही निर्णय सेम असला पाहिजे, कारण मी चौघांना सेपरेटली विचारणार की तुम्हाला हे मान्य आहे का नाही मान्य. सो तुम्ही थोडासा वेळ घ्या, तुम्ही ठरवा आणि तुम्ही मला येऊन सांगा. दोनच मिनिटं आता हे डिस्कस करू. माझं मत असं आहे की ते दोघं आजच्या टास्क मध्ये जे लास्ट आले ते दोन जोडी होती म्हणून मला म्हणणं होतं की निक्सन आणि शत्रुघ्न त्यांच्या 2 जोड्या. मी तुम्हाला आलेले हा तोच म्हणणार होता. पण कसं आजच्या गेम मध्ये तर वीक आहेच, पण ओव्हरऑल आधीपासून ते जरा वीकच आहे. नाही ओव्हरऑल वरती सांगायचं असतं, पर वीक वरती सांगायचं असतं. म्हणजे आजचा टास्क पण असला पाहिजे त्यात आणि अजून पण रिझन्स पाहिजे. सो अथर्व अनुश्री रामा नीता तुम्ही ठरवलंय कुठल्या 2 जोड्यांना नॉमिनेट करायचंय? आजच्या टास्क बेस्ड वरती आम्ही हे डिसिजन केलंय बिकॉज ते लोक लास्ट आले म्हणून भाग्यश्री, निक्सन आणि किमया आणि शत्रुघ्न. नॉमिनेट वाटलं तेव्हा त्यावेळेस मी विचार करत होतो की निक्सनमुळेच झालं. टास्क बेस्ड तुमचा रिझल्ट कमी पडला, ते जरासं लवकर आलं असतं आम्ही त्यांना बी केलं नसतं. जो लास्ट आला एकदम कमी केला आम्ही, त्याच्यामुळे ठरवलं त्याच्या. ओके, अनुश्री अथर्व सेम. मला ते थोडंसं स्ट्रॉंग फिलिंग होती की जर हा टास्क जर निक्सननी एकटा केला असता तर आम्ही बहुतेक हरलो नसतो. शत्रुघ्न, किमया, भाग्यश्री, निक्सन आणि ऐश्वर्या, पवन तुम्ही 3 जण नॉमिनेटेड आहात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.